ठाण्यात नालेसफाईचा बोजवारा उडाल्याच्या निषेधार्थ मनसेनं थेट नाल्यात उतरून फुटबॉल खेळत केलं आंदोलन. कोकणात पावसाचं आगमन झालं असून ठाणे शहरातही पावसाचं सावट असतानाच शहरातील नालेसफाईची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचं समोर आले. ठाणे महानगरपालिका प्रशासनानं नालेसफाईचं काम 100% दावे केले असले तरी प्रत्यक्षात मात्र गांधीनगर, सुभाषनगर, वर्तकनगर, लोकमान्यनगर आणि इंदिरानगर यांसारख्या भागातील नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. या ढसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित आणि विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि कार्यकर्ते थेट नाल्यात उतरून फुटबॉल खेळून आंदोलन केले. दरवर्षी ठाणे महापालिकेकडून प्रभाग समिती न्याय नालेसफाईची आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र यंदा अद्याप अशी कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचं वातावरण आहे. नालेसफाईची कामे ठेकेदारांना देण्यात येतात. मात्र संबंधित प्रभाग समित्यांमधील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे फक्त देखाव्यापुरती साफसफाई केली जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आलाय. प्रत्यक्षात नाले तुंबलेल्या अवस्थेत असतानाही कोट्यावधी रुपयांची देयकं मंजूर केली जात असल्याची चर्चा रंगलीय. दरम्यान पाऊस उंबरठ्यावर असतानाही नाले उपसले न गेल्यानं ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वेळेत सफाई न झाल्यास पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्ह आहेत. या संपूर्ण प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नाल्यात फुटबॉल खेळून आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी यावेळी थेट नाल्यात उतरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला. तसंच ठाणे महानगरपालिका आयुक्तांना जाब विचारत तातडीनं प्रभावी नालेसफाईची मागणी यावेळी करण्यात आली.